आता आज पण प्रथमेश म्हणण्याला काम लागलं होतं. अद्विकला शाळेत सोडायचं, पण त्या फोन मध्ये आमचं साहेब एवढं बिझी असतं, कपडे घालण्यापासून मेकअप करेपर्यंत कामासाठी माणूस ठेवायला लागतोय. त्याचं सगळं आवरून झालं तरी त्याचा काही फोन सुटत नव्हता. म्हणलं आता एवढं नाटकी करायला लागला शाळेला जाताना, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण पाहिजे रडायसाठी. आणि असं म्हणतोय तर झालंच. चल असू दे, चल तू गाडी चालव, चल गाडी चालव तू, चल. कसं तर आपलं त्याला गोड बोलत बोलत घराच्या बाहेर आणला. त्यात त्याला घरात मी म्हणलेलं तुला गाडी देतो चालवायला, तेव्हा कुठेतरी जरा कमी झालता रडायचा. आणि नाटकी तर एवढी सुरू होती की नीट काय मला व्हिडिओ पण काढून देईना, सारखा फोन ढकलत होता. परत जरा त्याला पुढे जाऊन म्हणलं बघ तुला पण असं शाळेत चालत जायचं, आज काय पाऊस नव्हता म्हणून शाळेत लवकर जायचं. आणि डॉन रडत बसल्यामुळे मला शाळेला जायला उशीर झाला. काय विषय काय माहिती, जसं आम्ही शाळेच्या गेटच्या आत आलो हसत हसत आम्ही त्याच्या वर्गापर्यंत गेलो. असं दिसत होतं की असं काय घरात आमच्या काय झालेलंच नाही. हळूहळू वर्गात पण पोरं येत होती आणि अर्धे इकडे निवांत गप्पा मारत येत होते. पंढरपूरला जाण्यासाठी आमच्या गल्लीतून पण एक पालखी जाणार होती, की आली होती रेटरे धरणावरून. त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी बारक्या पांडुरंगाला तयार केला होता. काय विषय काय माहिती, पांडुरंग जरा रुसलेलाच दिसत होता.